सक्षम लोक हे आता आरक्षणातून बाहेर होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। कारण इतर घटकांशी स्पर्धा करण्यास सक्षम आहेत अशा लोकांना आरक्षण व्यवस्थेतून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे। ही टिप्पणी न्यायाधीश भूषण गवई आणि न्यायाधीश ऑगस्टिन मसीह यांच्या खंडपीठाने एका खटल्याच्या सुनावणीवेळी केली आहे। सोबतच याबाबतचा निर्णय कार्यपालिका आणि न्यायपालिकेला घ्यावा लागेल असं मत या खंडपीठाने व्यक्त केलं। अनुसूचित जातींना प्राप्त असलेल्या आरक्षणाचे उपवर्गीय करण्याचा संवैधानिक अधिकार राज्यांना असल्याचं गतवर्षी घटनापीठाने स्पष्ट केलं आणि याचाच दाखला यावेळेस देण्यात आलेला आहे। आरक्षण हा कायमस्वरूपी अधिकार असू नये असं आरक्षणावरती सुप्रीम कोर्टाचं मत आपल्याला बघायला मिळत आहे। मोठं मत आहे, सक्षम लोकांनी आरक्षणातून बाहेर पडावं असं थेट सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। त्यामुळे सक्षम लोकांना आता आरक्षण मिळणार नाही का हा प्रश्न आहे। अनेक दशक आरक्षणाचा लाभ उठवलेल्यांना आरक्षणातून बाहेर करण्यात यावं असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलं आणि आरक्षणातून वगळण्याचा अधिकार हा पूर्णतः सरकारला देण्यात आलेला आहे। केंद्र आणि राज्य सरकारने तसं वर्गीकरण करण्याची नीतीही लागू करावी असंही कोर्टाचं मत आहे।